मालकावरतीच घातला दरोडा, 25 लाख रुपयांच्या मुद्देमालासह आरोपी जेरबंद. सहकारनगर पोलीस स्टेशन पुणे शहर दाखल गुन्हा उघडकीस आणण्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक लोहार, पोलीस उपनिरीक्षक कचेत आणि तपास पथकातील पोलीस अंमलदार असे घटनास्थळाचे आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी करून आंबेगाव पठार परिसरात आरोपींचा शोध घेत असताना तपास पथकातील पोलीस अंमलदार सुतकर, अतुल पवार व भगत यांना त्यांच्या गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की जबर चोरी करणारा एक इसम आंबेगाव पठार परिसरात असून त्याच्याकडे रोख रक्कम व विदेशी चलन आहे. सदर माहितीच्या अनुषंगाने तात्काळ सदर ठिकाणी रवाना होऊन सदर इसमाचा शोध घेऊन इसमास ताब्यात घेऊन त्याच्या नाव व पत्ता विचारले असता तो विधी संघर्षित बालक असल्याचं समजले. त्याच्याकडे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने अधिक चौकशी केला असता त्याने जबर चोरी केल्याचे त्याचे मित्र नामे करण भगवान कोंढाळकर वय 19 वर्ष राहणार ओमसाई अपार्टमेंट गजानन कॉलनी आंबेगाव पठार पुणे, यश भगवान कोंढाळकर वय 21 वर्ष राहणार जुने जामील शेख वय 19 वर्ष राहणार दत्तनगर कात्रज पुणे, ऋतुराज शिवाजी गोरे वय 21 वर्ष राहणार आंबेगाव पठार पुणे यांच्या समवेत मिळून फर्यादी यांच्या ऑफिसमध्ये कामाला असणारा युवराज गणेश वैराट वय 24 वर्ष राहणार मल्हार मार्तंड सोसायटी सहकारनगर पद्मावती पुणे यांच्या सांगण्यावरून कट रचून सर्वांनी समाताने वरील गुन्हा केलेला आहे. मालकावरतीच दरोडा घालणारा कामगार व त्याचे साथीदार जेरबंद करून त्याच्याकडून 25,20,000 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. दिनांक 25 मे रोजी दुर्वांकूर कार्यालयाजवळ धनकवडी पोस्ट ऑफिस रोड संभाजीनगर पुणे येथून फर्यादी हे त्यांचे आर्या फॉरेस्ट प्रायव्हेट लिमिटेड मार्केट यार्ड रोड गुलटेकडी पुणे 37 येथे ऑफिसकडे जात असताना दोन अनोखी इसमांनी त्याच्या डोळ्यावर व चेहऱ्यावर स्प्रे मारून त्यांच्याजवळ असलेली 25,90,000 रुपये रोख रक्कम, भारतीय चलन 25 लाख रुपये, मलेशिया देशाची रिंगिट करन्सी 1,100 रुपये, भारतीय चलनामध्येचे 27,500 रुपये, दुबई देशाची दिरहाम करन्सी 2500 रुपये, भारतीय चलनामध्ये 65,500 रुपये रकमेची बॅग जबरीने खेचून पळून गेली म्हणून वरील घटनेबाबत दोन इसमांच्या विरुद्ध तक्रारीवरून सहकारनगर पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नमूद गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्नील लोहार करीत आहेत. या घटनेची संपूर्ण माहिती माननीय मिलिंद मोहिते, पोलीस उप आयुक्त परिमंडळ 2 पुणे शहर यांनी दिली आहे. सिटी इंडिया न्यूज साठी कार्यकारी संपादक संदीप पांचाळ. 20 मे रोजी सकाळी साधारणपणे 9:15-9:30च्या आसपास एक खबर आम्हाला मिळालेली होती. त्यानुसार जवळपास 26 लाख रुपये इतकी कॅश ही एका स्कूटीवरून काही लोकांनी पळवून नेलेली आहे अशा प्रकारचा कॉल सहकारनगर पोलीस स्टेशनला प्राप्त झालेला होता आणि त्यानंतर लगेच आमची टीम त्या ठिकाणी पोहोचली. आजूबाजूचे CCTV याचा सगळ्याचा स्टडी केला आणि त्यानंतर आमच्या असं लक्षात आलं की 2 टू व्हीलर आहेत ज्या त्या गाडीचा पाठलाग करत आहेत. त्यानंतर सहकारनगरचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पवार त्यांची संपूर्ण तपास पथकाची टीम यांनी काही फोटो मिळवले. ते फोटो आम्ही पुन्हा काही एकदम क्लिअर केले आणि केवळ गोपनीय स्रोताच्या आधारे, गोपनीय माहितीच्या आधारे जवळपास 25,20,000 इतकी कॅश म्हणजे जवळपास 97% कॅश ही आम्ही रिकव्हर केली. त्यामध्ये जे आरोपी होते त्यांना आम्ही अटक केलेली आहे, त्यांची पोलीस कस्टडी घेतलेली आहे आणि ही रक्कम त्यांनी अति लोभासाठी आणि कर्जबाजारी असल्यामुळं लुटण्याचा प्लॅन केलेला होता असं तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे. अगदी 48 तासात हा गुन्हा हा पोलिसांनी डिटेक्ट केलेला होता आणि जवळपास 97% इतकी रक्कम ही पोलिसांनी रिकव्हरी केलेली आहे. अतिशय चांगल्या पद्धतीचा तपास सहकारनगर पोलीस स्टेशनने केलेला आहे. अक्षय मस्के हा प्रत्यक्षात कुठल्याही टोळीशी संबंधित नव्हता. त्याचा भाऊ जो आहे आकाश मस्के हा वनराज आंदेकरचा जो काही खून झालेला होता त्यामधला तो आरोपी आहे. नाही, याच्यामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत, त्याचा तपास चालू आहे
आणि त्यामध्ये आम्ही जे काय 5-6 रुपये अटक केलेले आहेत. त्यांच्या आम्ही पोलीस कस्टडीचा एक राऊंड जवळपास 10 दिवस त्याची पोलीस कस्टडी घेतलेली होती. त्यामध्ये अनेक गोष्टी निष्पन्न झालेल्या आहेत. आम्ही त्याच्याबाबत एक स्वतंत्र ब्रीफ घेऊ पुढच्या काही दिवसामध्ये. सर हे सर्व काही जेलमधूनच काय प्लॅनिंग केला गेला होता असं नाही? नाही, हे तपासात कळेल आता आम्हाला. परंतु याच्यामध्ये थोडासा आपण ज्या पद्धतीने शंका उपस्थित केली त्या शंकेच्या आधारेच सगळा तपास चालू आहे आणि आम्ही एका निष्कर्षापर्यंत आलोय. पुढच्या 8-10 दिवसामध्ये अजून क्लिअर त्यांनी होईल. किती दिवस रेकिंग केली या चोरी करण्यासाठी? त्यांच्याच कार्यालयातला एक माणूस हा त्या आरोपींना माहिती देत होता आणि जवळपास 2-3 दिवसापासून त्यांनी रेकी केलेली होती. प्लॅन तसा 1 महिन्यापासून चाललेला होता. गुन्हेगार सर्व एकाच भागामध्ये का वेगळे भागामध्ये? गोकुळनगर भागातले आहेत सगळे, एकाच भागात. सर हे जे गुन्हेगार आहेत त्यांच्यावर यापूर्वी अनेक गुन्हे नोंद आहेत? नाहीये, यांचा हा पहिलाच प्रयत्न होता. पहिलाच हे सर्व म्हणजे अंधेकटोळीच्या सांगण्यावर नाही सर्व करण्यात आला? नाही, तुम्ही 2 विषय गफलत करताय. हा, हा. चोरीचा गुन्हा हा वेगळा आहे आणि अक्षय मशीचा गुन्हा वेगळा आहे. हा जो मी आज जी प्रेस घेतलेली आहे ती रिकॉर्ड. मागील वर्षी 7 महिन्याखाली पण गोकुळनगरमध्ये एक मर्डरची घटना घडली. त्या पोलिसांचा काय संबंध आहे या गुन्हेगारांचा? हा त्याच्या संबंधित आहे. तर गुन्ह्याचा स्वरूप 2 भिन्न घटना आहेत. 25 लाखाची फिर्यादीचा फॉरेक्सचा व्यवसाय होता. तो करन्सीचं ट्रान्सफर करणं, करन्सी ट्रान्सलेट करणं, ट्रान्सफर करणं हा त्याचा व्यवसाय आहे. त्यामध्ये काही दिराम मिळालेले होत्या, मलेशियाचे काही चलन होतं, हे मिळालेलं रिकवर झालेलं. जुनेद जमील शेख याचा धंदा शिक्षण म्हणजे आज शिकतोय का शिकतोय काय आहे? शिकतोय तो, कॉलेजचा मुलगा. सगळे म्हणजे हे कुणी भाड्याने जातोय स्वतःचं आहे? स्वतःचं घर आहे गोकुळनगरला. त्यांची फॅमिली बॅकग्राऊंड तसं चांगले आहे. फक्त झटपट पैसा कमवण्याचे हेतून त्यांनी केले. कर्जबाजारी कोण होते? त्यांच्या जो कार्यालयात काम करणारा होता वैराट, युवराज गणेश वैराट उर्फ साई. तर 24 ला 20,000 रुपयाची मुद्देमाल जप्त केले ते कुठल्या स्वरूपामध्ये? कॅश, पूर्ण कॅश. टोटल कितीचा प्रमाण होता? 26 लाखाचा माल होता, त्यापैकी 25,20,000 जमा झालेले.